नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. विधानसभेच्या जास्तीच्या मतदानावर हायकोर्टाचा उद्या निकाल. ॲडव्होकेट आंबेडकरांच्या दाव्यांनी महायुती निवडणूक आयोगावर प्रश्न. महापालिका निवडणूक यंदा होणार की पुढच्या वर्षी प्रश्नच. अंतिम प्रभाग रचना पूर्ण होण्यास ऑक्टोबर उजाडणार. जिल्हा परिषद योजनेतून खऱ्या लाभार्थ्यांना मिळेल काय लाभ? 7,000 अर्जातून लाभ द्यायचा केवळ 800 लोकांना. अपघाताची मालिका संपता संपेना. बाळापूर पातूर रोडवरील अपघातात 2 ठार, 4 जखमी. एक नंबर या गाण्यावर चिमुरड्या मुलीची कोरिओग्राफी. वडिलांच्या 1 नंबर ऍक्टिंगचा व्हिडिओ व्हायरल. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानात घोळ झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. संध्याकाळी 5 वाजता मतदानाची वेळ संपण्याच्या वेळेस वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारी संदर्भात याचिकेवर सुनावणी सोमवारी पूर्ण झाली. त्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने निकाल रोखून ठेवला आहे. ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर 76 लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आंबेडकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत आणि 2024 मधील 5 नंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी तफावत असल्याचे नमूद केले होते. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतांच्या प्रकरणाची सुनावणी केली. यावेळी माननीय उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आणि निकाल 25 जून जाहीर करण्यात असल्याचे सांगितले आहे. सुनावणीच्या अंतिम दिवशी ॲडव्होकेट आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादाची दखल न्यायालयाने घेतल्याबाबत 25 जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. सुनावणीत प्रकाश आंबेडकर यांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा केला. मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी 76 लाखांहून अधिक मतदान झाले. 288 मतदारसंघांपैकी 19 जागांवर घोषित मतांपेक्षा जास्त मतदान झाले, तर 76 जागांवर कमी मतदान नोंद झाले. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी सायंकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाचा व्हिडिओ उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी केली होती. तसेच या निवडणुकीत निवडणूक आयोगाने नियमांचे पालन केले नाही असाही आरोप केला होता. यावर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यानंतर आता 25 जूनला या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. आज मुंबई हाईकोर्ट में 76 लाख वोटों का जो सिलसिला था उसके बारे में सुनवाई हुई. दोनों पक्षों को सुना और दोनों पक्षों को सुनने के बाद परसों जो है ये मैटर जजमेंट के लिए रखी. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या 21 जूनला काढलेल्या वेळापत्रकानुसार मनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले होते. मात्र नव्या वेळापत्रकानुसार प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्यासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रभाग रचनेसाठी 1 महिन्याची वेळ वाढवून देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक नगर विकास विभागाने सोमवार 23 रोजी प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकानुसार 7 जुलैपर्यंत आराखडा सादर करण्याच्या सूचना होत्या. अंतिम प्रभाग रचना ही 7 ऑक्टोबर नंतर करण्याची सूचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा करत निवडणूक घेण्याबाबत निकाल दिला आहे. त्यावेळीच महापालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत यांना प्रभाग रचना करण्याचे संदर्भात 21 जून 2025 रोजी निर्देश दिले. त्यानंतर 13 जून रोजी प्रभाग रचनेचे काळवेळ वेळापत्रक जारी केले. दरम्यान प्रभाग रचने संदर्भातील आदेशामध्ये 23 जून 2025 रोजी नव्याने शुद्ध पत्रक जारी करण्यात आले असून त्यानुसार प्रभाग रचना संदर्भातील सुधारित कार्यवाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मनपा प्रभाग रचना नगर विकास विभागाने करणे 17 जून ते 17 ऑगस्ट
प्रारूप प्रभाग रचना नगर विकास सादर करणे 18 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर, प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व हरकती मागवणे 14 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, प्रारूप प्रभाग रचनेवर हरकतीवर सुनावणी घेणे 29 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर, प्राधिकरणाच्याने केलेली प्रभाग रचना नगर विकासाला सादर करणे 12 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर, अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध करणे 7 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर। जिल्हा परिषद कृषी विभाग उपकरण निधी सेस फंड अंतर्गत 2025-2026 साठी प्रस्तावित केलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अर्जाचा पाऊस पडला। 820 लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कृषी विभागाने नियोजन करताना दहीपट 7071 अर्ज पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाले आहे। विकासासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी विभाग विविध प्रकारच्या योजना दरवर्षी राबवते। त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना आवश्यक कृषी साहित्य 10% अनुदानावर वाटप करण्यात येते। यासाठी बजेटमध्ये 1,08,00,000 रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे। यातून सर्वसाधारण 779 तर 41 दिव्यांगांना लाभार्थींना लाभ मिळणार आहे। सध्या प्रशासकीय राजवट असल्याने हा प्रश्न मिटला आहे। त्यामुळे योजना व निवड होता खरीप हंगामाच्या सुरुवातीस शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। ही प्रक्रिया कृषी विभागाने राबवली। या आहेत अनुदानावरील योजनांमध्ये HDPE पाईप, PVC पाईप, इलेक्ट्रिक पाईप, सोलर झटका मशीन, कल्टिव्हेट यंत्र, मनुष्य चलित पेरणी यंत्र, मनुष्य चलित बीज प्रक्रिया यंत्रे, बश कटर यंत्र आदींचा समावेश आहे। 820 लाभार्थी निवडीसाठी लॉटरी पद्धत वापरली जाईल, पण यासाठी 10 पट अर्ज आल्याने प्रशासनासमोरची डोकेदुखी वाढली आहे। बाळापूर पातूर रोडवर ITI कॉलेज समोर ट्रक व ऑटोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 2 जण ठार झाले आहेत, तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली। मंगळवार 24 जून रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान पातूरकडून प्रवासी ऑटो क्रमांक MH30 BC 2071 हा अंबाशीकडे जात होता। दरम्यान ट्रक क्रमांक MH18 BG 8494 ने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोर असणाऱ्या ऑटोला मागून धडक दिली। ऑटोने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक MH09 MH4426 मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली। यामध्ये ऑटोमधील प्रवासी पियुष रवींद्र चतरकर वय वर्ष 13 राहणार सिंदीकॅम्प अकोला व लीलाबाई ढोरे वय 50 राहणार लाखनवाडा हे दोघेही जागीच ठार झाले, तर सुरेंद्र चतरकर, रवींद्र चतरकर, रूपचंद वाकोडे, प्रमिलाबाई वाकोडे हे गंभीर जखमी झाले। पातूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमीस पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेने सरोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविले। पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहेत। शहर अस्वच्छतेला रस्त्यावर कुठेही कचरा टाकणारे घटक देखील तितकेच जबाबदार आहेत। पत्रकार कॉलनीत मंगळवारी सकाळी रस्त्यावर कचरा टाकलेला दिसला। महापालिका स्वच्छता कर्मचारी सकाळी काम करून गेले की पुन्हा पाहत नाही, परंतु दिवसभर कचरा आणि स्वच्छतेचे दर्शन या रस्त्यावर होते। शहर स्वच्छतेला विविध कारणे आहेत। महापालिका आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करतो, परंतु कोठेही कचरा टाकून अस्वच्छतेला हातभार लावणारे महाभाग त्यांची जबाबदारी झटकू शकत नाहीत। सदनिकामध्ये वरच्या मजल्यावर राहणारे काही रहिवासी खाली उतरून कचरा टाकत नाही, तर वरूनच कचरा फेकतात। त्यामुळे परिसरात घाण होते, परंतु त्याची पर्वा नसते। असाच प्रकार विविध भागात दिसतो। सिंदीकॅम्प भागात सोमवारी कचरा कुंडीत मेलेले कुत्रे टाकलेले दिसले। परिसरात दुर्गंधी पसरली होती। खूप ओरड झाली तेव्हा कुत्रे उचलण्यात आले। या बाबींना आळा घालण्याची आवश्यकता आहे। शहरातील साफसफाई आणि स्वच्छता या विषयावर महापालिकेला जाग येत नसल्याचे चित्र असून महापालिका प्रशासक आयुक्तांचा वचक राहिला नसल्याची ओरड जनतेला आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में।
पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे, तसेच पावसाची कोंडी फुटताना दिसत आहे। मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास चांगलाच पाऊस झाला, तसेच तेल्हारा तालुक्यातही 2 तास संततधार पाऊस झाला। पेरणीसाठी उपयुक्त पाऊस शेतकऱ्यांचा उत्साह वाढवणारा ठरणार आहे। जिल्ह्यात अनेक भागात दमदार पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे। जून महिना संपत आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही, हा शेतकरी तसेच जिल्हावासियांसाठी चिंतेचा विषय झाला आहे। काही दिवसांपासून या भागात तुरळक स्वरूपात पाऊस होतो आहे, परंतु त्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही। त्यामुळे शेतकरी पेरणी करायला धजावत आहेत, कारण महागडे बियाणे पेरून उद्या पेरणी उलटली तर नुकसान सहन करावे लागेल। तशी जोखीम स्वीकारण्यास शेतकरी तयार नाहीत, कारण ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरणी केली त्याचा अनुभव फार समाधानकारक नाही। त्यामुळे चांगला पाऊस व्हावा याकडे सर्वांचे डोळे लागले आहे। वाशिम भागात देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे काटेपूर्णा प्रकल्पात वाढ झाली नाही। अकोला आणि परिसरातील पाणी समस्या उग्र रूप धारण करीत आहेत। दमदार पाऊस हेच त्यासाठी उत्तम असेल। नाही, जरी पेरणी योग्य पाऊस नाही पडला तरी आमच्या वयाच्या अंदाजानुसार आणि आमच्या अनुभवानुसार आम्ही पेरणी जी सुरुवात आहे ती आताच आम्ही करतो आहोत आणि काही शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत आपण जाणून घेतलेले आहेत। तसेच काही शेतकरी अजून आपल्याशी जुळलेले आहेत। कुठून आले आपण? पातूर नंदापूर। अच्छा, आणि शेती योग्य तर सध्या पाऊस नाही पडलेला आहे, पेरणी योग्य पाऊस नाही झालेला आहे। पडला आमच्या इकडे पाणी। अच्छा, हा, तर पेरणीचा एक अंदाज तुम्ही घेताय की पेरणी करणार आहे? हा, पेरणी करणार आहे। पण पाऊस तर जसा पाहिजे तसा पडला नाही ना अजून। कुठे एक दिवस पडतो, एक दिवस नाही पडत, पण जसा पाहिजे पेरणी योग्य पाऊस तसा पाऊस नाही पडलेला। नाही, पाऊस नाही पडणार बरोबर। मग थोडंसं लागेल मॅडम। मग पेरल्यावर याची गॅरंटी आहे तुम्हाला की पीक चांगलं उगवेलच? आता ते निसर्गाची एक आहे ते काय, पाऊस तर नाही आला तर मग पाऊस आला निघते मस्त। देगाव मानके। मग आता शेती जे तुम्ही पेरणी करणार आहे, पण पेरणी योग्य पाऊस तर अजून आलेला नाही आहे। मग तुम्हाला काही भीती त्याची की पेरणी योग्य पाऊस नाही आणि आपण पेरणी करणार आहोत? नाही, पेरणी करता थांबावंच लागेल, कारण की एवढा पाऊसच झालेला नाही आमच्याकडे अजून। बरोबर। काल पाऊस आला, बऱ्याच जणांनी पेरणी चालू केल्या, पण तेवढा योग्य पाऊस नाही आहे। एकाच पावसावर पेरणी करणं योग्य आहे का? नाही। पुढे सोयाबीनचं जे पीक असते ते थोडं कच्चच राहते, म्हणजे कमी पाऊस असला तर ते येणार नाही, उगवू शक्ती नाही आहे त्याची चांगली, जमिनीत सडणार वगैरे। आता ऊन चांगलं तपत आहे त्यामुळे असं आहे। काय वाटतं तुम्हाला ह्या निसर्गाचा अंदाज किंवा तुमचा खूप वर्षाचा हा अनुभव आहे पेरणीचा, शेतीचा एक आपला एक उद्योग व्यवसाय आहे समजा, पण कधी पाऊस पडतो आणि कधी नाही पडत, पेरणी करायला पाहिजे की नाही पाहिजे? नाही, पाऊस चांगला झाला तर करायला पाहिजे पेरणी, असा काही विषय नाही आहे। कमी पावसात नाही पेरणी करायला योग्य सध्या पाऊस झालेला नाहीये आणि आपला पेरणीचा विचार आहे, तर पेरणीचं योग्य म्हणजे मार्गी लागेल तसा पाऊस आहे तसा पडलेला नाहीये। काय वाटतं तुम्हाला? आमची आता पेरणी सुरूच आहे, आमच्या इथे बऱ्याच लोकांनी पेरलं, आम्ही पेरणार आहोत आणि आला पण पूर्ण शेत निघालेलं आहे बाकी लोकांचे। कोणत्या गावचे आहे तुम्ही? बारलिंगा। उत्पन्न चांगलं आहे? उत्पन्न चांगलं आहे। काय पेरणार आहे यावर्षी? यावर्षी सोयाबीन आहे, फुले, दुर्वा। समजा आता एक निसर्गाचा एक अंदाज आहे, हा त्या अंदाजानुसार तुम्ही पेरणी करताय, पण निसर्गाचं समजा चक्र फिरलं, तुम्ही पेरणी केली पाऊसच नाही आला तर मग पुढे काय? पुढे आम्हाला पाण्याची व्यवस्था आहे आमच्याकडे, बोरचं विहिरीचं पाणी आहे, त्यामुळे आम्ही करू शकतो। सगळं काही आहे ते फक्त पांडुरंगाच्या भरोशावर आहे असं म्हणायला हरकत नाही। निसर्गाची जी ही लीला आहे त्या निसर्गावर आज नागरिक जगतायत आणि स्वतःच्या आधारावर का होईना एक त्यांचा एक्सपिरियन्स आहे खूप वर्षाचा, त्यानुसार पेरणीची योग्य ती देखरेख करणार आहेत आणि जर निसर्गाने किमया नाही दाखवली पावसाची तर स्वतःकडनं पाणी द्यायला पण ते शेतीला तयार आहेत। बार्शीटाकडी येथील गिट्टी खदानावर काम करणाऱ्या मजुरांच्या घोडक्याला नाग दिसला, त्यामुळे भीती पसरली, परंतु नाग वाचला पाहिजे म्हणून मालक व कामगार यांनी सर्पमित्र बाळ काळणे यांना बोलावले। बाळ काळणे यांनी विषारी नागाला पकडून त्यांची माहिती व सुरक्षितता सांगितली। नाग झुडपात लपला होता, परंतु बाळ काळणे त्यांनी त्याला शिताफीने पकडले आणि बाटलीमध्ये बंदिस्त केले। काळणे म्हणाले, कामगार असो की शेतकरी, त्यांनी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात दक्षता घेणे आवश्यक आहे। या महिन्यात विषारी, बिनविषारी सापांचे प्रमाण फार वाढते।
कोरडी जागा शोधत अडचणीच्या ठिकाणी ते लपून बसतात. त्यावेळी तिथे हात किंवा पाय पडल्यास दंश होऊ शकतो. तसेच शेतातील खोलीत सुद्धा या दिवसात सावधानपूर्वक प्रथम बघावे. काम करताना बूट वापरावा. दाट गवतात किंवा झाडीझुडपात प्रथम काठी फिरवून बघावे, नंतर पुढे जावे. विषारी सापांमध्ये मण्यार, घोणस, नाग, फुरसे हे प्रमुख विषारी साप असून त्यांची संख्या जास्त असते. तसेच सर्पदंश झाल्यास घाबरू नये. लगेच जवळच्या रुग्णालयातच जावे, तरच जीवाला धोका राहणार नाही. साप तिथे असल्यास दुरून फोटो काढावा, जेणेकरून उपचाराच्या वेळी त्याचा फायदा होईल. आजारपण कोणालाच नको असते, पण ते पाठीमागे लागले की सुटत देखील नाही. पण अशा जुन्या आजारांवर विविध उपचार पद्धतीने उपचार करत ते बरे करण्याचा दावा NMC वेदना मुक्ती केंद्राद्वारे केला जात आहे. पाहू 2 दिवसीय शिबिरांच्या आयोजनाचा हा विशेष वृत्तांत. नॅचरोपॅथी व ॲक्युप्रेशर तसेच कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार NMC वेदनामुक्त केंद्रात उपचार घेतल्यानंतर रुग्ण केवळ 15 ते 20 मिनिटात वेदनामुक्त होतो, असा दावा डॉक्टर शेख इमाम जाफर यांनी डॉक्टर अली शेख यांनी केला आहे. गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, स्पायनल गॅपमुळे होणारी वेदना, हातापायांना मुंग्या येणे, पायात पेटके येणे, मायग्रेनचा त्रास, छातीत दुखणे, पायांची आग होणे, अंगदुखी, स्पायनल गॅप, हात वर न उचलता येणे, हातात पेटके येणे, शरीरात कुठेही जुनाट वेदना असल्यास या सर्व प्रकारच्या वेदनांपासून डॉक्टर शेख इमाम जाफर यांच्या मदतीने NMC केंद्रात केवळ 15 ते 20 मिनिटात आराम मिळू शकतो. शहरातील मंगरुळपीर रोड, युसुफ अली खदान गणेश रोलिंग शटर जवळ असलेल्या NMC वेदनामुक्ती केंद्रात 26 आणि 27 जून रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. नोंदणीसाठी आपण 90 49 83 15 73 आणि 86 23 88 84 43 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. NMC वेदना मुक्ती केंद्रात उपचार घेतल्यानंतर पूर्णपणे बरे झालेल्या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया पाहूया. कैसा लग रहा है जी अभी? फ्री है। एकदम फ्री हो गए? पहले कैसा था? बहुत दर्द था। बहुत दर्द था। कितने साल से दर्द था आपको? 6 साल से दर्द। 6 साल? हाँ। 6 साल से? हाँ। तो डॉक्टरों को नहीं दिखाया आपको? दिखाई फिर कम नहीं हुआ? नहीं हुआ। कितने डॉक्टर दिखाए 6 साल में? बहुत से डॉक्टरों को दिखाई। बहुत डॉक्टर कम नहीं हुआ। अभी जो पुणे से डॉक्टर आए आपने शेख इमाम साहब, उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर अच्छे हो गए? 1 आधा घंटा में। वाह वाह ग्रेट। अभी चल सकते तुम? चलो एक बार चलते जाओ उधर। चलो थोड़ा छोड़ो हाथ, बैठो यहाँ पे। सर जी क्या नाम आपका? सर नरसिंह राव है सर मेरा नाम। ओके, कहाँ से आप? सिकंदराबाद बोईगुड़ा में रहता हूँ। सिकंदराबाद में? बोईगुड़ा। तो अभी सिकंदराबाद से आए यहाँ पे? हाँ, मेरा दोस्त लतीफ बोल के ओके। उन्होंने बताया। मैं ओके। एक प्रेस रिपोर्टर जर्नलिस्ट हूँ। ओके। तो कमर में दर्द था 3 साल से। 3 साल से? हाँ, लेकिन और 1 हफ्ते से तो उठ भी नहीं सक रहा हूँ मैं। उठ भी नहीं सकते? इतना तकलीफ हो रहा था? बहुत तकलीफ हो रहा था। वो डॉक्टर को बताया तो उन्होंने MRI स्कैनिंग निकालने लगाया। हाँ। 8,000 रुपये का। 8,000 का? MRI स्कैनिंग के बाद बोला कि बहुत L4 L5 में बहुत डिस्क बल्ज हुआ है। हाँ। तो इमीडिएटली तुरंत ऑपरेशन करना है आपको। हाँ। उसके लिए 3 लाख रुपए लाओगे के बोला। अरे बाप रे। और मैं कम से कम बेड पे से उठ के उतर के बाथरूम पे चलने मेरे से नहीं हो रहा था। इतना तकलीफ हो रहा हाँ। था? तो अभी फिर आपने जो शेख इमाम साहब आए पुणे से, हाँ। ABC जिब्राइल हॉल में, उनके थेरेपी से हाँ। आपका 3 साल का दर्द कितने मिनट के अंदर गायब हो गया? ये 10-15 मिनट में पूरा निकल गया। पूरा? वाह 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 गुड। थोड़े उड़े मार के दिखाओ, उड़ा मार के दिखाओ, मारो उड़ा ऐसा जंपिंग। वाह 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 गुड बढ़िया बढ़िया। इतना तकलीफ है? कब से है ये? परसों से। मतलब तो बहुत जूना है ये। ओके। 17 साल हो गए। क्या नाम आपका? रिजवाना। कहाँ से आए आप? अमन सोसाइटी सूरत से। सूरत में आए डॉक्टर शेख इमाम सर के थेरेपी सेंटर में। तो क्या तकलीफ थी आपको? बैक पेन थी। और बस बैक पेन था, साइटिका का प्रॉब्लम था।
तो मैंने इससे पहले आपका एक वीडियो लिया था जिसमें आप चल भी नहीं सकते, तो अभी एक बार चल के दिखाइए। पहले चल सकते थे इतना? नहीं चल सकते थे, बिना सपोर्ट के आप चल भी नहीं सक रहे थे। पहले आपका एक वीडियो लिया था। तो अभी आपको कोई दवाई वगैरह खिलाई अंदर डॉक्टर साहब ने? बस उनके हाथों के थेरेपी से आपका 17 साल का दर्द जो है साइटिका का कितने टाइम के अंदर अच्छा हुआ? आधे घंटे के अंदर। 17 साल का तकलीफ आपकी आधे घंटे के अंदर अच्छी हो गई। चला थोड़ा म्हणजे इतका त्रास आहे। काय नाव आपलं? कुठून आले आपण? तिथून कुठं आले? अकोल्यामध्ये डॉक्टर शेख इमाम सरांच्या थेरपी सेंटर मध्ये। तर काय त्रास होता आपल्याला? ओके, अजून किती दिवसापासून त्रास होता हे? 10 वर्षापासून। मग दुसऱ्या डॉक्टर वगैरे नाही दाखवलं तुम्ही? मग काय म्हणले डॉक्टर दुसरे? ऑपरेशन करायचं सांगितलंय। मग आता जे तुम्ही 10 वर्षाचे त्रास आहेत डॉक्टर शेख इमाम सरांच्या थेरपी सेंटर मध्ये आलेत, त्यांच्या थेरपीने तुम्हाला किती मिनिटांमध्ये बरं वाटायला लागलंय? 15-20 मिनिटांमध्ये फक्त। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। नांदगाव पेठ हद्दीत ट्रक चालकास मारहाण व किडनॅप करून 27 टन तांदूळ लुटणाऱ्या टोळीतील आरोपींना गुन्हा दाखल होताच 6 तासात अटक केली। तसेच 29 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला। रविवार 22 जून रोजी जळगावचे तक्रारकर्ता निजामुद्दीन मोहम्मद सईद हे ट्रकमध्ये 27 टन तांदूळ भरून गोंदिया येथे जात होते। 4 अनोळखी इस्मांनी चारचाकी वाहनांनी अमरावती येथील सेलिब्रेशन हॉल रिंग रोड येथे फिर्यादीचा ट्रक थांबवून ट्रक खाली उतरवले, मारहाण करून त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला दुसऱ्याच चारचाकी वाहनात जबरीने बसवून 4 तास फिरविले व फिर्यादीचे ट्रकमधील 27 टन तांदूळ किंमत 7 लाख रुपयांचा माल आरोपीने दुसऱ्या ट्रकमध्ये भरला। फिर्यादी व त्याच्या ट्रकला निर्जळ स्थळी सोडून तांदळाने भरलेल्या ट्रकसह पळून गेले। गुन्हा गंभीर स्वरूपाचा व हायवे रोड रॉबरी सारखा असल्याने अमरावती आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांकडून माहिती काढली। काही इस्मांनी लालखडी भागात तांदूळाने भरलेला ट्रक आणला होता। माहिती खात्रीशीर असल्याने आरोपींना ताब्यात घेतले। त्यांनी इतर साथीदारांसह गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले। ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये अमरावती येथील अजमत खान, करामत खान, शेख इम्रान खान रहमान यांचा समावेश आहे। ताब्यात घेतलेल्या मुद्देमालात टाटा कंपनीचा 16 चाकी ट्रक आणि 27 टन तांदूळ असा एकूण 29 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सहाय्यक निरीक्षक मनीष वाकोडे, उपनिरीक्षक प्रकाश झापोटे आणि सहकाऱ्यांनी केली। एक नंबर तुझी कंबर हे मराठी गाणं सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतंय। कोट्यावधी व्ह्यूज आणि व्हायरल रील्समुळे हे गाणं सध्या सर्वाधिक ट्रेंडिंग गाण्यापैकी एक बनलं आहे। या गाण्याने एक अत्यंत गोड आणि हृदयस्पर्शी किस्सा घडला आहे, जिथे एका चिमुकल्या मुलीने आपल्या वडिलांनाच नृत्याच्या तालावर नाचायला लावून त्यांची कोरिओग्राफर बनली आहे। तो आम्ही এখন एक नंबर गाणे नाचता शिकवतो, ठीक आहे? एक नंबर, ओके ओके। मुलगी आणि वडिलांचे नाते अतिशय निखळ असते। त्या निखळ प्रेमाला, नात्याला जोड मिळाली ती एक नंबर या गाण्याने। दिवसभर कामाचा ताण आणि थकवा यामुळे अनेक घरात किस्से घडतात, पण एक नंबर या गाण्याने यात अधिक रंगत आणली। तुमच्या घरात ही या गाण्याच्या रील्स झाल्या असतील, पण या बंगाली चिमुरडीचे हावभाव, बापावरचा हक्क आणि गाण्यांच्या स्टेप समजून सांगण्याची तिची पद्धत लय भारी अशीच आहे। तो
আমি এখন এক নাম্বার গানে নাচটা শেখাবো, ঠিক আছে? एक नंबर। হ্যাঁ, ঠিক আছে। ओके ओके। एक नंबर गाटा में तुमको बोल एक नंबर एक नंबर। साथ साथ करो एक एक नंबर नंबर। मुझे कंबर मुझे कंबर। एक ताल एक ताल। शिकी शिकी एक राउंड। शिकी शिकी এখানে হাত ओ শিকি शिकी রে रे। ঠিক আছে? হ্যাঁ এটাকে একটু তাড়াতাড়ি করতে হবে, স্লোতে করলে হবে। এরকম একবার দেখি তারপর আমি করবো। একবার দেখি তারপর করবো। एक नंबर मुझे कंबर एक ताल शिकी शिकी रे, ঠিক আছে? ओके ओके বাকিটুকু করো, তারপরে আমি আবার क्लियर क्लियर। ওকে, একটু তাড়াতাড়ি করবে। ओके एक नंबर मुझे कंबर एक ताल शिकी सही सही। এইরকম ওই দিকে হাত দিচ্ছ, এই পেটের এখানটা হাত এরকম সোজা ओ ओ सॉरी স্ট্রেট, सेट। ঠিক আছে? আবার প্রথম দিকে করো कौन दे এক নাম্বার আরে তুমি তুমি ঠিক এরকম করছো না, তুমি বুঝতে পারছো না, আমার নাচটা দেখে নাও। ओके ओके एक नंबर मुझे कंबर एक ताल शिकी शिकी रे एक सुंदर मुझे डिंपल चिपली चिपी टिंकी टिंकी, अच्छा डिंपल। एक नंबर मुझे कंबर एक ताल शिकी 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 রে रे। এইসব করতে বলেছিলাম কি আমি? এই তো এরকম করলে আরে এরকম এরকম করেছে কি বলো, সেটা এরকম করেছি না করেছি না করছি। সুন্দর করে করবে, ওকে তাহলে এখানটা দাঁড়াবে না আমি এখান থেকেই করছি আমি। करो एक नंबर मुझे कंबर एक ताल शिकी 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 रे रे। सॉरी सुंदर सुंदर। मुझे डिंपल আমি গান ফুটো করবো। मुझे डिंपल মুজি ডিম্পল। जीपी जीपी জিপি জিপি। এরকম কি ও সরি ওরকম ওরকম এরকম 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 করছি কি আমি? না না সরি। বুঝানো হলে এখানটা দাঁড়াবো, এখানটা দাঁড়াবো, সামনেটা দাঁড়াবো, হ্যাঁ এখান থেকেই দেখতে পাচ্ছি। করতে পারবো না সরি সামনে হাতটা দাঁড়াবো, সরি। স্ট্রেট দাঁড়াও। আর তোমাকে আমি একটা জিনিস কতবার বলবো যে এরকম করো না এরকম করো, অভ্যেস বসে তো চলে আসছে তারপর আমি করে নিচ্ছি। যে এরকম করে কি এরকম করে আরে গামছা কাটে যায় না ওটাই সরি আর করবো না। আমি কি সাপ দেখাচ্ছি নাকি যে এরকম করছো? ওকে ওকে স্লোতে করবো না আপনি ফাস্ট করুন ধরে নেবো। एक नंबर मुझे कंबर एक ताल शिकी शिकी रे एक सुंदर मुझे डिंपल। जेव्हा एक नंबर तुझी कंबर हे गाणं यूट्यूबवर आलं आणि त्याचे रील्स व्हायरल होऊ लागले, त्या गाण्यांचे शब्द, त्याचा वेगवान ठेका आणि मजेदार स्टेप्स लगेच चिमुरडीने आत्मसात केल्या. ती घरात एकटीच त्या गाण्यांवर नाचायची. या चिमुरडीने आपल्या वडिलांना गाण्याचे स्टेप्स शिकवायला सुरुवात केली. ती गाण्याचे शब्द गाऊन ठेका धरून त्यांना प्रत्येकी छोटी मोठी स्टेप्स समजावून सांगायची. बाबा कंबर हलवा, हात असे करा, आता एक नंबर बोला, अशा तिच्या सूचनांचे पालन करत बापाने देखील एक नंबर ठेका धरला. हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. अनेकांना बाप लेकीचा हा व्हिडिओ खूपच आवडला. काय सुंदर नातं आहे. ही चिमुरडी खऱ्या अर्थाने बापांची डान्स टीचर बनली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. विधानसभेच्या जास्तीच्या मतदानावर हायकोर्टाचा उद्या निकाल. ॲडव्होकेट आंबेडकरांच्या दाव्यांनी महायुती निवडणूक आयोगावर प्रश्न. महापालिका निवडणूक यंदा होणार की पुढच्या वर्षी प्रश्नच. अंतिम प्रभाग रचना पूर्ण होण्यास ऑक्टोबर उजाडणार. जिल्हा परिषद योजनेतून खऱ्या लाभार्थ्यांना मिळेल काय लाभ? 7,000 अर्जातून लाभ द्यायचा केवळ 800 लोकांना. अपघाताची मालिका संपता संपेना. बाळापूर पातूर रोडवरील अपघातात 2 ठार, 4 जखमी. एक नंबर या गाण्यावर चिमुरड्या मुलीची कोरिओग्राफी. वडिलांच्या एक नंबर ऍक्टिंगचा व्हिडिओ व्हायरल.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,30,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.